इथल्या सत्ताधारी आमदारांच्या दबावाखाली ही महानगरपालिका काम करते। वारंवार तक्रार करूनही तोडगा निघत नसल्याने सोमवारी मार्क्सवादी लेनिनवादी लालबावटा पक्षातर्फे पालिकेवर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। मागील अनेक वर्षांपासून आदिवासी बांधवांना प्राथमिक सोयी सुविधांसह विविध समस्यांना देखील तोंड द्यावे लागत आहे। वारंवार तक्रार करूनही तोडगा निघत नसल्याने सोमवारी मार्क्सवादी लेनिनवादी लालबावटा पक्षातर्फे पालिकेवर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। वसई विरार महापालिकेच्या कार्यक्षेत्रात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव राहत आहेत। त्यांच्यासाठी शासनाच्या विविध योजना राबवल्या जातात। याशिवाय प्राथमिक सोयी सुविधा अजूनही काही ठिकाणच्या भागात पोहोचल्या नाहीत, त्यामुळे विविध समस्यांना देखील सामोरे जावे लागत आहे। याबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही त्यावर उपाययोजना केल्या जात नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांना लालबावटा पक्षाच्या नेतृत्वाखाली सोमवारी पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले। यावेळी आंदोलकांनी विविध मागण्या पालिकेकडे केल्या होत्या। यात प्रामुख्याने स्थानिक युवकांना पालिकेत नोकरीची संधी द्यावी, आदिवासी समाजाच्या राहत्या झोपडीवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, विरार जकातनाका येथे शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याची स्थापना, पाणी प्रश्न, रस्त्यांची झालेली दुरावस्था, आदिवासी समाजासाठी घरकुल योजना लागू करावी अशा मागण्यांचा समावेश होता। महापालिका प्रशासन बड्या लोकांच्या समस्येकडे लक्ष देते, मात्र गोरगरीब नागरिकांना ज्या समस्या येत आहेत त्या सोडवण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। सुरुवातीला आंदोलनकर्त्यांना पालिकेच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले होते। आतमध्ये प्रवेश नाकारल्याने आंदोलनकर्त्यांनी आक्रमक होत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती। मात्र त्यातील काही आंदोलनकर्त्या महिलांनी थेट पालिकेमध्ये प्रवेश केला, मात्र पोलिसांनी त्यांना मुख्य दरवाजाकडे थांबवून ठेवले। त्यामुळे त्यांनी आवारातच बसून ठिय्या आंदोलन केले। केवळ इथल्या सत्ताधारी आमदारांच्या दबावाखाली ही महानगरपालिका काम करते। आम्हाला असा विश्वास आहे आणि आजपर्यंतचा अनुभव आहे की ज्यावेळी सत्ताधारी खुर्चीवर उतरतात आणि जेव्हा प्रशासकाचा काळ लागू होतो त्यावेळी खरोखर इथल्या प्रशासनाला काम करण्याची इच्छा असते। मात्र गेल्या 10 वर्षापासून या महानगरपालिकामध्ये निवडणुका झालेल्या नाहीत, तरी सुद्धा वसईचे सामान्य जनतेचे रस्ते असतील, गावापाड्यामध्ये चांगल्या पाण्याची सोय नाही, लोकांना घरकुल नाही, इथल्या स्थानिक भूमिपुत्राला काम नाही। इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी ज्यावेळी आपापली झोपड्या घरं मोडून बिल्डरांच्या हातामध्ये जेव्हा घरं दिली, त्यांचं एक स्वप्न होतं की आमची सुद्धा घरं बंगली हवे, आमची सुद्धा घरं बांधकामाची हवीत। मात्र इथले अधिकारी पैशाची अपेक्षा ठेवून आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली दिलेल्या परवानग्या नाकारतायत आणि वरिष्ठांचा आदेश असताना सुद्धा परवानगी द्यायला काचमूच करतात। आणि या संबंध विषयाला घेऊन आज आम्ही लालबावटा पक्षाच्या वतीने सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन या महानगरपालिकेवर मोर्चा काढलाय। आतापर्यंतचा आम्हाला आलेला अनुभव आहे की ज्यावेळी आम्ही आंदोलन आणि मोर्चासाठी पत्र देतो त्यावेळी संबंधित अधिकारी आम्हाला पत्र देत आहेत की बाबा रे, तुमचे जे काही विषय असतील ते या, आपण बसून चर्चा करू। परंतु इथे बसलेले अधिकारी अतिशय माजुरडे अधिकारी आहेत। यांच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली लोक काम करत आहेत, म्हणून आम्ही दिलेल्या पत्रावर या लोकांनी काहीच विचार केला नाही आणि आम्हाला कोणत्याही प्रकारे चर्चेला बोलवलं नाही। मात्र जेव्हा ही कष्टकरी जनता न्याय हक्कासाठी यांच्या दरवाजावर येते तेव्हा चोरांच्या वाणी ही लोक गेट लावून घेत आहेत। आम्हाला तुमच्या माध्यमातून संबंध देशभरातल्या नागरिकांना आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना सांगायचं आहे की ह्या जनतेच्या टॅक्समधून इथले बसलेल्या अधिकाऱ्यांना पगार मिळतोय। हे ऑफिस यांच्या बापाचं मालकी प्रॉपर्टी नाही मिळत, हे सामान्य जनतेच्या सेवेसाठी बांधलेलं ऑफिस आहे। म्हणून जर जनतेची कामं होत नसतील तर जनता या ठिकाणी न्याय मागायला आलेली आहे आणि जर येत्या 5 ते 10 मिनिटात या लोकांनी गेट खोलून आणि आम्हाला सावलीत बसण्याची व्यवस्था केली नाही तर ही जनता कष्टकऱ्यांची पोरं आहेत, यांच्या आईवडिलांनी शेताबांधावर काम करून आम्हाला वाढवलेलं आहे। आम्ही रस्त्यावर बसू, मात्र अधिकाऱ्यांना सुद्धा उन्हात रस्त्यावर यावं लागेल। ही लोक जे आतमध्ये एसीच्या वाऱ्यात बसल्यात ह्याचा टॅक्स आम्ही भरतो, यांची जाण असली पाहिजे।